ही वस्तुस्थिती आहे. ठेकेदाराला काम द्यायला पैसे खाण्याकरता विषय संपत कसा नाही? 50 पैसे झाला ना, विषय संपत कसा नाही? किंवा प्रॉब्लेम दरवेळेस अजून पुढे चालणार आहे. तुम्ही आधी 1 वर्ष काम करता हे येणार 2 वर्ष का प्रॉब्लेम तर संपवा. लोकांना हे तुम्ही दोघं या वर्षी टेंडर खाल्लं, ठेकेदाराला पैसे खाल्ले, दुसऱ्याला तेच करायचं, तिसऱ्याला तेच करायचं, पब्लिक संघ हेच करत राहायचं. वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचा रुद्र अवतार. अधिकाऱ्यांना शनिवारचा अल्टिमेटम. जनतेच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक. वेळेत काम करा, अन्यथा रस्त्यावरच हिशोब करू. आयुक्तांची उडाली भांबेरी. महापालिकेत संतापाचा स्फोट. वीज आणि पाणी प्रश्नावर नगरसेवकांचा थेट इशारा. अहिल्यानगर शहरात वारंवार खंडित होणारी वीज आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेत आक्रमक भूमिका घेतली. महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांना नगरसेवकांनी धारेवर धरत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात होणाऱ्या वारंवारच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शनिवारपर्यंत वीज व पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. तर काही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना काळे फासून कपडे फाडण्यापर्यंतचा संतप्त इशाराही दिल्याने वातावरण तापले होते. यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले. तर महापालिका आयुक्तांनीही नगरसेवकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत लवकरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपतदादा बारसकर, माजी उपमहापौर तथा नगरसेवक गणेश भोसले, गट नेते व नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, नगरसेवक महेश लोंढे, नगरसेवक अविनाश गुले, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, बाळूमामा पवार, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक सुरेश बनसोडे, सतीश शिंदे यांच्यासह भाजप व राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता प्रत्यक्षात कितपत उपाययोजना होतात आणि नागरिकांना अखंडित वीज आणि पाणी पुरवठा मिळतो का याकडे शहरवासियांचे तथा नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांचे नगरसेवक महापौर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये तर मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंगचं मुख्य कारण की अहिल्यानगर शहरामध्ये विस्कळीत होणारा पाणी पुरवठा आणि MSCB ची लाईट जाणारी असे 2 विषय आपण एकंदरीत घेतले होते. कारण की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर आपण विचारलं की अहिल्यानगर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये पाणी जर आलं नाही तर त्यांनी कारण सांगायचे की MSCB ची लाईट गेली आणि MSCB च्या अधिकाऱ्यांना जर विचारलं तर त्यांनी सांगायचं की आम्हाला पालिकेने शटडाऊन दिला मग त्याच्यामुळे आमचे कामं पेंडिंग आहे. मग गेल्या अनेक वर्षापासून असा प्रश्न प्रलंबित होत चालला असल्याने उडवडीची उत्तर मिळत होते. खरं तर आज त्यांची संयुक्त मिटिंग घेऊन आम्ही आज त्यांना शनिवारपर्यंत अल्टिमेट दिलाय की या शनिवारी आपल्याला शटडाऊन मिळेल, पण इथून पुढच्या काळात आपल्याला शटडाऊन आम्ही देणार नाही. आणि त्याच्यानंतर सोमवारपासून जर अहिल्यानगर शहरामध्ये पाणी पुरवठा जर सुरळीत झाला नाही आणि MSCB ची जर सारखी जर लाईट गेली तर आम्ही MSCB च्या दालनामध्ये आंदोलन करून त्या अधिकाऱ्यांना काळ फासण्याचा असा इशारा या ठिकाणी दिलाय. आणि जर खरंच अहिल्यानगर मध्ये जर समजा लाईट जर पुढच्या काळात जर गेली, तांत्रिक अडचण सोडता जर लाईट गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वामध्ये MSCB मध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून त्या अधिकाऱ्यांना वठीवर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपण पाहतो की जर लाईट एखाद्या वेळेस गेली, कधी 4 तास जाते, कधी 5 तास जाते किंवा त्याला टाइम नसतो, तर ते कधी लावते किंवा एखादी फ्यूज जरी ट्रिप झाली तर ते कधी लावते याची गॅरंटी नसते. पण जर त्याचं MSCB चं बिल आता ऍक्टिव्ह झालंय, समजा आपण आज जर बिल भरलं नाही 1 तासाने आपली लाईट होते, मग अशा प्रकारची वागणूक त्या अधिकारी देतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांचं हे सांगणे की अशा प्रकारे तुम्ही नागरिकांचं बिल कट करतात, अशाच प्रकारची सुद्धा तुम्ही नागरिकांना सुद्धा दिली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही खरं तर केलेली. आणि दुसरे बिल अहिल्यानगर इतर विषयावर सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की अहिल्यानगर मध्ये छोटे मोठे जे प्रश्न असतील ते कायमस्वरूपी मार्गी लावा, असे आम्ही अनेक विषय या ठिकाणी घेतलेत. आणि असेच अहिल्यानगर मधील जे पेंडिंग विषय असतील इथून पुढच्या काळात हे सर्व सहकार्यासोबत आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरातील सगळे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद. याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जी जिल्हाधिकार्यालयामध्ये टंचाईची बैठक घेतली होती
या टंचाईच्या बैठकीने प्रामुख्याने अहिल्यानगर शहराच्या पाणी पुरवठ्यावर चर्चा झाली होती. आणि या पाणी पुरवठ्यामध्ये प्रामुख्याने महावितरणकडून वीज पुरवठा करताना अडचणी तयार होत आहे. वारंवार महावितरणचा पाणी पुरवठा खंडित होत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरातील नागरिक विटीत धरत आहे अशी चर्चा झाली होती. त्यावेळेस माननीय पालकमंत्री साहेबांनी आज सोमवारी आयुक्त साहेब असतील, महावितरणचे अधिकारी तसंच नगरसेवक अशी बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार आजची बैठक झालेली आहे. ही बैठक घेण्याच्या अगोदर आम्ही माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांनी देखील या महावितरणच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली होती. चर्चेअंती असा निष्कर्षास आम्ही प्राप्त झालो आहे की याच्यामध्ये काही अंशी त्रुटी महापालिकेच्या देखील आहेत. परंतु महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांनी पावसाळ्यापूर्वी जे काम करणे गरजेचे होते ते न केल्यामुळं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी झाडं पडणं, महावितरणचे जे दुरुस्तीचं काम होतं ते न करणं याच्यामुळं वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. आता त्यांना शनिवारीचा वेळ आहे. एकदा आम्ही त्यांना शटडाऊन दिलेला आहे. शनिवारच्या दिवशी महावितरणने त्यांचे राहिलेले सर्व कामं करून घ्यायचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर शनिवार नंतर जर का आपला पाणी पुरवठा जी लाईट आहे ती खंडित झाली तर महावितरणचे अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर म्हणजे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार. आता तुम्हाला आम्ही सांगत नाही, परंतु काळे फासण्यापासून कपडे फाडण्यापर्यंत जे काही ज्याच्यामुळे नगरकारांना विटीत धरले हे सर्व प्रकारचं आंदोलन आम्ही करण्याचं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहोत. कारण महापालिका दर महिन्याला 3 कोटी रुपये MSCB ला लाईट बिल भरती आणि ते 3 कोटी रुपये कशातून भरतात तर आमचे जे नागरिक आहेत जे पाणीपट्टी स्वरूपात कर देतात त्याच्यातून भरतात. जर पाणीपट्टीच्या स्वरूपात कर घेत आहे, महावितरण आम्हाला सेवा देत नसेल तर त्यांना निश्चितपणे त्याच्यावर आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. त्याच्यामुळं आता आज जी बैठक आहे त्याच्यामध्ये असं ठरलं की शनिवारीपर्यंत व्यवस्थित करायचं. जर नाही झालं इथून पुढचं सर्व नगरसेवक महानगरपालिकेची आम्ही कारवाई करू. पालिकेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत लोड शेडिंग विषयी बैठक पार पडली. काय सांगा, काय आव्हान? मुळा नगरच्या विद्युत पुरवठ्याविषयीची आज बैठक पार पडली. तर लोड शेडिंगचा काही विषय नाही आहे, पण शनिवारी एक महानगरपालिकेच्या कोऑर्डिनेशन मध्ये एक आउटेज देऊन जे काही कामं उरलेली आहेत मेंटेनन्सची, जे ट्री कटिंग असतील, इतर कंडक्टर आणि हार्डवेअर आमचे जे काही असतील तर ही पूर्ण कामं करून द्यायचं आश्वासन आम्ही आमच्या वतीनं दिलेलं आहे. आणि इथून पुढे महावितरणकडून पाणी पुरवठ्याच्या योजनेचा सप्लाय हा कसा मेंटेन राहील आणि जो आमच्याकडे इंटरप्शन होणार नाही हे आम्ही इथून ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊ आणि आमचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवू असं आम्ही या ठिकाणी शब्द दिलेला आहे. येत्या 8 दिवसात जर लोड शेडिंग थांबली नाही तर ते काळ फासणार असं त्यांनी सांगितलं. असं त्यांनी सांगितलंय, पण ऍक्च्युली लोड शेडिंग हा नाही आहे विषय. तर त्यांना सप्लाय इंटरप्शन होऊ नये आणि पालिकेने आमच्याकडे आमच्यामुळे झाले असं सांगू नये. दोघांच्या कामावर नियंत्रण करून त्यांना त्याच्यातून मार्ग काढावा असं नगरसेवकांचं मत. वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे आज नगरसेवक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी वीज प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे. दरम्यान नगरसेवकांनी असे म्हटले की ते नागरिकांशी बांधलेला आहे, त्यामुळे वीज पुरवठा हा सुरळीत होणे तुमचं देखील कर्तव्य आहे. काय सांगा? निश्चितच मार्च नंतर आपल्याला जी एक्सप्रेस फीडर आहे 33 kV ची आणि महापालिकेची NOC मिळाल्यानंतरच आपल्याला त्यावर काम करता येतं. महापालिकेच्या कोऑर्डिनेशन मध्ये आम्ही NOC घेऊन नंतर काम केलं तर विद्युत पुरवठ्यात सुधारणा झालेल्या आहेत. मे आणि जून मध्ये पुन्हा थोडासा इश्यू आहे तर तो त्याच्यावर आम्ही मार्ग काढू आणि